ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. तामसी धृती भाग 2. ओव्या आहेत 756 ते 768. भगवंतांनी तामसी धृतीची निद्रा, भय, शोक, विषाद आणि मद अशी 5 लक्षणं सांगितली. ज्ञानदेव त्यातील निद्रा या लक्षणाचं स्पष्टीकरण केल्यावर पुढील लक्षणाचं स्पष्टीकरण करताना म्हणतात, आणि असंतोष जीवेसी धरुनी ठेला अहर्निशी म्हणून मैत्री तेनेसी विषादे केली. आणि तो तामसी पुरुष असंतोषाला रात्रंदिवस जीवाशी धरून राहिला म्हणून खेदाने त्याच्याशी मैत्री केली. लसणाते न सांडी गंधी का अपथ्य शिळाते व्याधी तैसी केली मरणावधी विषादे तया. ज्याप्रमाणे लसुणाला वास कधीच सोडत नाही अथवा पथ्य न करणाऱ्याला रोग सोडित नाही, त्याप्रमाणे त्या तामसी पुरुषाला मरणाच्या वेळेपर्यंत खेद सोडित नाही. आणि वयसा वित्त कामू ययांचा वाढवी संभ्रमू म्हणून मध्ये आश्रमू तोची केला. आणि तारुण्य, द्रव्य व विषयेच्छा यांचे तो तामसी पुरुष महत्व वाढवतो म्हणून मदाने त्यास आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. आगीते न सांडी तापू सळाते जातीचा सापू का जगाचा वैरी वासिपू अखंडू जैसा. ज्याप्रमाणे अग्नीला उष्णता सोडित नाही अथवा जातीवंत सर्प जसा वैर सोडित नाही अथवा भय जसे नेहमी जगाचा शत्रू आहे. ना तरी शरीराते काळू न विसंबे कवणे वेळू तैसा आथी आढळू तामसी मधू. अथवा ज्याप्रमाणे शरीराला काळ कोणत्याही वेळेला विसरत नाही त्याप्रमाणे तामसी पुरुषाच्या ठिकाणी मद कायमचा असतो. एवं 5ही हे निद्राधिक तामसाच्या ठाई दोख जिया धृती देख धरिले आहाती. पहा, याप्रमाणे हे निद्राधिक 5 दोष तामसी पुरुषाच्या ठिकाणी ज्या धैर्याने धरलेले आहेत. तियेगा धृती नावे तामसी येथ हे जाणावे म्हणितले तेने देवे जगाचे. अर्जुना, या धृतीला या जगात तामस धृती असे म्हणतात असे तू समज, असे त्या जगाच्या देवाने म्हणजे श्रीकृष्णाने म्हटले. एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्म निश्चयो आधी तो धृती या सिद्धी नेईचे येत. याप्रमाणे 3 प्रकारच्या बुद्धीने अगोदर जो कर्मनिश्चय केला जातो तो या जगात या 3 प्रकारच्या धैर्याने सिद्धीस नेला जातो. सूर्ये मार्गू गोचरू होये आणि तो चालती कीर पाये परी चालणे ते आहे धैर्य जेवी. सूर्याच्या योगाने रस्ता दिसतो आणि खरोखर तो मार्ग पाय चालतील, परंतु चालणे हे ज्याप्रमाणे धैर्याच्या योगाने होणारे आहे. तैसी बुद्धी कर्माते दावी ते करण सामग्री निफजवी परी निफजावया होवावी धीरताजे. त्याप्रमाणे बुद्धी कर्माला दाखवते आणि इंद्रिय समुदाय ते कर्म घडवून आणतो. ते हे गा तुझ प्रती सांगितली त्रिविध धृती यया कर्मत्रया निष्पत्ती झाली मग. परंतु हे घडवून आणायला 3 प्रकारचे धैर्य तुला सांगितले. त्या धैर्याने 3 प्रकारचे कर्म उत्पन्न झाल्यावर मग येथ फळ जे एक निफजे सुख जयाते म्हणिजे तेही त्रिविध जाणीजे कर्म वशे. या 3 प्रकारच्या कर्मापासून जे एक फळ उत्पन्न होते ज्याला सुख असे म्हणतात, तेही सुख कर्माच्या अधीन असल्यामुळे 3 प्रकारचे आहे असे समजावे. तरी फळरूप ते सुख त्रिगुणी भेदिले देख विवंचू आता चोख चोखी बोली. तरी त्रिगुणांनी 3 प्रकारचे झालेले ते फलरूप सुख आता चांगल्या शब्दांनी चांगले स्पष्ट सांगू पहा. विषाद. विषाद हे तामसी धृतीचं आणखी एक लक्षण भगवंतांनी सांगितलं होतं. विषाद म्हणजे खिन्नता किंवा खेद. खेदाला कारणीभूत होत असतो तो असंतोष, असमाधान. तामसी धृतीची असंतोषाशी मैत्री असते. तामसी धृती असलेला मनुष्य मरेपर्यंत असंतोष सोडत नाही. ज्ञानदेव उदाहरण देतात ते लसणीचे व अपथ्य करणाऱ्याचे. लसणीला दुर्गंधी सोडत नाही किंवा अपथ्य करणाऱ्याला रोग सोडत नाहीत, तसेच तामसी धृतीला असंतोष सोडत नाही. त्यामुळे असा मनुष्य सतत खिन्न असतो. मद. मद म्हणजे गर्व अथवा माजोरीपणा.
तामसी धृती असलेल्या मनुष्याला तारुण्य, धन व विषयेच्छा यांचा अतोनात हव्यास वाटत असतो. या गोष्टी प्राप्त झाल्या की आपल्यासारखा कोणी श्रेष्ठ नाही असे त्याच्या मनात गर्वानं घर केलेलं असतं. तो उद्धत झालेला असतो. उष्णता अग्नीला सोडत नाही, साप वैर सोडत नाही, भय सर्व जगालाच सोडत नाही किंवा काळ शरीराला सोडत नाही. त्याप्रमाणे मद तामसी धृतीला सोडत नाही. अशा प्रकारे जी धृती निद्रा, भय, शोक, विषाद व मद सोडत नाही ती धृती ही तामसी धृती आहे. तामसी धृतीचे स्पष्टीकरण केल्यावर ज्ञानदेव धृतीचे कार्य सांगून त्रिविध सुखाचा उपोद्घात करत आहेत. भगवंतांनी धृतीची जी 5 लक्षणे सांगितली ती ज्ञानदेवाने स्पष्ट केली. पुढे भगवंत त्रिविध सुखाची लक्षणं सांगणार आहेत. त्याच्याशी आपली टीका जोडून घेताना ज्ञानदेव धृतीचा आणि सुखाचा संबंध काय आहे ते आधी स्पष्ट करतात. भगवंतांनी आधी त्रिविध बुद्धी सांगितली, नंतर त्रिविध धृती सांगितली व नंतर त्रिविध सुख सांगणार आहेत. ज्ञानदेव सांगतात की बुद्धी कर्मनिश्चय करते, ती 3 प्रकारची असते. त्यामुळे बुद्धी जो 3 प्रकारे कर्मनिश्चय करते तो सिद्धीस नेण्यास 3 प्रकारची धारणाशक्ती अथवा धैर्याची आवश्यकता असते. धारणाशक्तीचे कार्य काय आहे ते उदाहरणाने स्पष्ट करतात. सूर्य उगवला की आधी अंधारात असलेला रस्ता प्रकाशित होतो, मग त्या रस्त्यानं चालत जायचं आहे. त्याप्रमाणे बुद्धी कर्ममार्ग प्रकाशित करते, मग इंद्रियांचा समुदाय ते कर्म घडवून आणतो. परंतु प्रत्यक्ष कर्म करण्यास धैर्याची आवश्यकता असते. बुद्धी त्रिविध असल्यामुळे धैर्य सुद्धा त्रिविध प्रकारचे होते. त्या धैर्याने 3 प्रकारचे कर्म उत्पन्न होते आणि त्या कर्मामुळे सुख हे फळ उत्पन्न होते. त्रिविध बुद्धी व धैर्यामुळे उत्पन्न होणारे सुख हे फळ सुद्धा त्रिविध प्रकारचे असते. तेच त्रिविध सुख ज्ञानदेव पुढे स्पष्ट करून सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.